हरे कृष्ण. प्रार्थनेने सुरुवात करूया आपण. ओम अज्ञानतिमिराधस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आपल्या नेहमीच्या गीतामृत मालिकेमध्ये सगळ्या जणींचं स्वागत. तर आज मैत्रिणींनो आपण 9व्या अध्यायातला शेवटचा श्लोक बघणार आहोत. तर खूप सुंदर श्लोक आहे आणि हा श्लोक म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचं सार आपण म्हणू शकतो याला. इतका सुंदर श्लोक आहे. तर आजच्या श्लोकावर प्रयत्न करणार आहोत हे करण्याचा. तर माझी प्लीज नम्र विनंती आहे तुम्हाला, जर तुमच्या समोर म्हणजे तुमच्याकडे जर भगवद्गीता असेल, कारण आपण आहे ना काही श्लोका काहींचे रेफरन्स कसे आहेत मागे आलेले, तर त्याच्यावर पण आपण थोडासा प्रकाश टाकणार आहोत. जर तुमच्याकडे श्रीमद भगवद्गीता जर असेल आणि ज्यावेळेस मी तो श्लोक म्हणेल त्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या नजरेखालून घालताल, तेव्हा तो अजून आपल्याला क्लिअरिटी येते आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात राहतं. तर त्या दृष्टीने आताच आपण 9वा अध्याय आणि शेवटचा श्लोक बघूया. भगवंत काय म्हणत आहे त्या श्लोकामध्ये. एकच मिनिट. एक मिनिट. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु युक्ता एवं आत्मनां मत्परायणम. भाषांतर. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. तर हा श्लोक म्हणजे इतका सुंदर श्लोक आणि सर्व भगवद्गीतेचं सार या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर या श्लोकामध्ये आज बघूया की याला का बरं आपण असं म्हणू शकतो की हा श्रीमद भगवद्गीतेचं सार आहे. तर गीतेचं सार म्हणजे काय, की हा श्लोक जो आहे हा हा काय आहे की हा आपल्या जीवनामध्ये जगायचा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा आपण श्रीमद भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय किंवा रोज दुपारी जॉईन होतो सगळ्या जणी. तर हे कशासाठी आहे, तर हाच श्लोक आपल्या जीवनामध्ये उतरवायचा आहे, समजवायचा आहे, समजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हे जे सिद्धांत याच्यामध्ये 4 सिद्धांत दिलेले आहेत भगवंतांनी. तर हे 4 सिद्धांत म्हणजे काय आहेत याच्यावर आपल्याला स्मरण करायचं आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीने हा श्लोक आपल्या जीवनामध्ये आपण प्रयत्न करू तो लागू करण्याचा, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला श्रीमद भगवद्गीता समजली असे आपण म्हणू शकतो. तर या श्लोकामध्ये आता जे 4 मूलभूत सिद्धांत जे तत्व भगवंतांनी याच्यामध्ये दिलेले आहेत, तर त्याच्यावर आपण बघूया की भगवंत काय सांगत आहेत इथे. 4 गोष्टी भगवंत इथे सांगत आहेत. पहिली गोष्ट काय सांगत आहेत, मनमना मनमना मद भक्तो मद्याजी आणि माम नमस्कुरु. म्हणजे या 4 गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा भगवंत काय म्हणत आहेत की अशा पद्धतीने एवम आत्मनाम म्हणजे काय आहे, तू जेव्हा मला समर्पित होशील. एवम आत्मनाम म्हणजे काय, की आपल्या आत्म्याला आपण जेव्हा भगवंतांना समर्पित करू तेव्हा ते काय होतील, ते मला निश्चितच मला प्राप्त होतील. तर आता हा मनमना मद भक्तो आणि मद्याजी आणि माम नमस्कुरु, तर याच्यावर भगवंत काय म्हणत आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. खूप सुंदर श्लोक आहे. कृपया सर्वजणी लक्षपूर्वक ऐका. आणि थोडासा आपल्याला एक 5-10 मिनिटं आज वेळ जास्त लागू शकतो, परंतु हा श्लोक इतका महत्वपूर्ण आहे त्यामुळं थोडस सहन करा आज मला. तर मनमना म्हणजे काय,
की तुझे मन माझ्यामध्ये युक्त कर. आता कधी कधी आपण बघतो ना, आपण नेहमी विचार करतो की आपण अभ्यास जरी करायला लागलो किंवा मुलं अभ्यास करत असतील तर आपण काय म्हणतो, तू थोडाच वेळ अभ्यास कर, 4 तास अभ्यास करण्याची गरज नाही, 2च तास अभ्यास कर, परंतु कसा कर, मन लावून कर. मग आपण मनाचा उल्लेख का हो करतो, की नेहमी आता सुद्धा आपण क्लास चालू आहे, आपल्या कित्येक मैत्रिणी आपण बघतो की कोणी जेजुरीवरून असेल, कोणी कोल्हापूरवरून, कोणी मुंबईवरून जॉईन होतं, वेगवेगळ्या शहरातून या गीतामृत मालिकेमध्ये जॉईन होतात. मग वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण जॉईन होतोय. परंतु आपण जॉईन होतो म्हणजे आपण काय करतो इथे, की आपण आपले मन इथे लावलेले आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, की आपण वेगवेगळ्या शहरातून जरी जॉईन झालोय, की जसं आता मी बारामतीमधून क्लास देते आणि तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या शहरांमधून जॉईन झालेले आहात. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण आपलं मन इथे लावलेलं आहे. त्यामुळे स्थळ, काळ, परिस्थितीला हे जो आहे, की आपण कुठल्या स्थळी आहोत, कुठल्या काळी याला महत्व नाहीये. तर आपलं मन जिथे असतं तिथे आपण असतो. म्हणून भगवंत या श्लोकामध्ये काय म्हणत आहे, की मन मना म्हणजे तुझे मन माझ्यामध्ये लाव, माझ्यामध्ये युक्त कर. मग आता जर आपण जिथे जिथे शरीराने जरी आपण असलो, परंतु आपलं मन जर दुसरीकडे भरकटलं, तर आपण तिथे असतो का हो? ही उघड उघड गोष्ट आहे, की आपल्याला जिथे आपलं मन रमतं, आपण काय म्हणतो, की एखाद्या वेळेस कधी कधी आपण असं बसलेलो असतो ना, आपल्याला कुणी काही सांगत असतं आणि ते सांगताना ना आपल्या मनामध्ये काही विचार चाललेले असतात आणि ते विचार आपल्या मनात जे विचार चाललेले असतात आणि ती व्यक्ती जर आपल्याशी काय बोलत असेल आणि आपल्या मनामध्ये जर काय विचार आले तर आपलं लक्ष नसतं, कारण आपण शरीराने तिथे दिसतो आणि अचानक आपल्याला कुणी विचारलं, समजलं का तुमच्या काय लक्षात आलं मी काय सांगितले, मग आपण पटकन असं एका क्षणात जागेवर येतो ना, आपण म्हणतो नाही नाही माझं लक्ष नव्हतं. म्हणजे लक्ष नव्हतं म्हणजे काय, की आपलं मन नव्हतं. म्हणून भगवंत इथे काय सांगत आहेत आपल्याला, की तुझं मन माझ्यामध्ये युक्त कर. तर हे मन किती महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपलं मन आपण भगवंतांना अर्पित करतो तेव्हा आपोआपच सगळ्या गोष्टी भगवंतांमध्ये आपण लावू शकतो. म्हणून आता हा 12वा जो अध्याय आहे, श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय आणि कितवा 8वा श्लोक आहे. तर त्या श्लोकामध्ये सुद्धा, कारण मन भगवंतांमध्ये अर्पण करणे ही गोष्ट, ह्या मनाविषयी भगवंतांनी इतक्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, की ह्या मनाला किती महत्व दिलेलं आहे. तर हा 12वा अध्यायामध्ये आपण म्हणजे नेक्स्ट टाइम जेव्हा जेव्हा पर्यंत येऊ आपण ह्या अध्यायापर्यंत, त्यावेळेस तर आपण ती चर्चा करणारच आहोत. परंतु आजच्या श्लोकाशी कनेक्टेड आहे म्हणून आपण बघू शकतो, की त्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, मय्येव मन आधस्तव मयी बुद्धिम निवेशय निवस्यसि मयेव अंत अत ऊर्ध्व न संशय. म्हणजे काय, मज पुरुषोत्तम भगवंतांवर आपले मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा रीतीने निसंदेह सदैव माझ्यामध्येच वास करशील. म्हणजे मनाचा उल्लेख करत आहेत भगवंत, म्हणत आहेत की तुझं मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर. म्हणजे इथे हे भगवंत सांगत आहेत. आणि 7व्या अध्यायामध्ये सुद्धा 7वा अध्याय जो आहे, 7व्या अध्यायामध्ये पहिला श्लोक आहे. पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे की ज्ञान विज्ञान योग याच्यामध्ये सुद्धा भगवंत पहिल्या श्लोकामध्ये म्हणत आहेत, श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू पूर्ण मला तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक. म्हणजे इथे पण भगवंत काय म्हणत आहेत, मन आसक्त कर. त्या श्लोकामध्ये पण भगवंत आपल्याला हेच सांगत आहेत. आणि हा जो 34वा श्लोक आहे याच्यामध्ये पण भगवंत हेच सांगत आहेत. म्हणजे हे मन किती महत्वाचं आहे. आणि श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा अंबरीश महाराज चं आपण वर्णन ऐकतो, की अंबरीश महाराजांनी कसं नवविधा भक्तीने सर्व भगवंतांची नवविधा भक्तीद्वारे सेवा केलेली, त्यांचे प्रत्येक इंद्रिय त्यांनी भगवंतांच्या सेवेमध्ये लावलेलं आहे. आणि त्या ठिकाणी एक श्लोक आहे की ज्या ठिकाणी भगवंतांचं त्यांचं मन जे आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणारविंद मध्ये हे झालेलं होतं, लीन झालेलं होतं. म्हणजे याचा अर्थ काही नवविधा भक्ती तर आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांचं मनही भगवंतांच्या चरणांप्रती पूर्णपणे आसक्तीत झालं होतं आणि मन त्यांनी समर्पित केलं होतं. म्हणून हे मन जे आहे ना, हे इतकं महत्वपूर्ण आहे. हे जेव्हा मन आपण सहजासहजी भगवंतांच्या सेवेत लावतो तेव्हा आपोआपच सगळ्या गोष्टी घडून येतात. तसं खूप छान स्टोरी आहे, ही जगन्नाथपुरीची स्टोरी आहे, जगन्नाथजींच्या लीलेमधली. पूर्वी म्हणजे साधारणतः ही स्टोरी 100 वर्षांपूर्वीची असावी.
100 वर्षांपूर्वीची. तर एक त्यावेळेस अशी प्रथा म्हणजे जगन्नाथजींचं ज्यांना दर्शन होत नसे, तर त्यावेळेस जींचा महाप्रसाद मिळाला तरी पण तो महाप्रसाद जगन्नाथजींचं साक्षात दर्शन होतं. म्हणजे अजूनही आपण जेव्हा जगन्नाथजींचा महाप्रसाद येतो तर असं आपण म्हणतो ना शास्त्रानुसार, की असं आपण जरी तोंड धुतलेलं नसेल, आंघोळ केलेली नसेल, पण जेव्हा आपल्या हातात महाप्रसाद येतो पटकन आपण त्याचा आदर करून तो ग्रहण केला पाहिजे. तर त्यावेळेस अशी प्रथा होती की जे राजे वगैरे वेगवेगळ्या राज्यांचे जे राजे होते, तर त्यावेळेस हा जगन्नाथजींचा महाप्रसाद ते पंडे लोक जे पुजारी होते ते घेऊन जायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना जगन्नाथजींसाठी ते राजे लोक वगैरे काही हे द्यायचे, भेटवस्तू द्यायचे. आणि असाच एक पुजारी एका राज्यामध्ये गेला, त्या तिथला राजा त्या राजाच्या तिथे तो एक रात्र राहिला. तर त्या राजाची जी मुलगी होती, जी राजपुत्री होती, तर तिचं ना भगवंतांवर खूप प्रेम होतं आणि भगवंतांवर तिला कळलं की हा भगवंतांचा पुजारी आहे जगन्नाथजींचा. तिने खूप छान सेवा केली त्यांची त्या दिवशी. आणि मग दुसऱ्या दिवशी तिने जाताना काय केलं की त्यांना 10 सिक्के सोन्याचे दिले. आता ते दिले पुजाऱ्याला, पण पुजाऱ्याला वाटलं की आता हे माझ्यासाठी प्राप्त झालेलं आहे, म्हणजे मला या राजपुत्री जी आहे हिच्याकडून उद्या ती जगन्नाथजींसाठी काय भेट देईल याची त्याला उत्सुकता लागली होती. कारण जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये तो जाईल आणि जगन्नाथपुरीचा राजा विचारेल की तुला काय प्राप्त झाले तिथे, तर मग तो काय सांगणार. म्हणून मग तो वाट बघत असतो की हा ही दुसऱ्या दिवशी मला जगन्नाथजींसाठी काहीतरी मोठी भेटवस्तू देईल जेणेकरून तो सांगू शकतो. कारण हे स्वतःसाठी मिळालेले 10 सिक्के आहेत. मग म्हणजे भगवंतांना भेट मिळाली नाही, परंतु स्वतःसाठी घेऊन आला, म्हणजे ही त्याच्या मनामध्ये हे असतं. आणि दुसऱ्या दिवशी काय करती ती, तो महाप्रसाद घेती. आणि महाप्रसाद घेतल्यानंतर ना एक पत्र लिहिती आणि ते पत्र ती त्या पुजाऱ्याकडे देते, त्याला सांगते की हे पत्र जगन्नाथजींना दे. आणि मग तोचा एकदम असा हिरमोड होतो. ते म्हणतो काय हे देऊन देऊन काय दिलंय म्हणे हिने, एक पत्र दिलंय. मग त्याला खूप असं हे येतं, म्हणजे असं की त्याला म्हणजे असं अस्वस्थ होतो तो, की आता मला राजाने जर विचारलं की काय आणलंस तू, तुला काय भगवंतांसाठी काय दिले, तर मी काय सांगू. आणि मग तो असा अस्वस्थ अवस्थेत येतो. संध्याकाळी जेवण वगैरे करतो आणि मग तो विचार करतो की हे पत्र काय द्यायचंय ना जगन्नाथजींना. म्हणून तो त्या पत्राला काय करतो, संध्याकाळी एका कचरा कुंडीत टाकून देतो, शेणाच्या कचऱ्याच्या ह्याच्यात. आणि त्याच्यानंतर टाकल्यानंतर त्या रात्री त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी ही कृती केलेली असते आणि जगन्नाथजी त्याच्या स्वप्नामध्ये येतात आणि स्वप्नामध्ये येऊन सांगतात की तू जे पत्र फेकून दिलेलं आहे ते माझ्या भक्ताचं पत्र आहे आणि ते माझ्यासाठी भेट म्हणून त्यांनी पाठवलेलं आहे. तू असा कसा कचऱ्यात फेकून देऊ शकतोस. त्यामुळे ते पत्र उद्या मला त्या सोन्याच्या सिक्क्यावर, जे सोन्याचे सिक्के तुला दिलेले आहेत त्यावर तू ते पत्र लिही आणि ते लिहून ते कारागिराकडून ते त्याच्यावर लिहून ते मला उद्या अर्पण कर. माझ्या भक्ताचं जे गिफ्ट आहे ते भेट आहे ती मला अर्पण कर त्याच्या वतीने. आता त्याला म्हणजे एकदम असं हे होतं की तुला वाटतं की आता हे पत्र आता हे कसं लिहायचं, एकदम असा तो संभ्रमावस्थेत होतो, प्राप्त होती त्याची संभ्रमावस्थेमध्ये जातो तो. तर भगवंत त्याला म्हणतात की तू वरती बघ आकाशात. आणि तो असा आकाशात वरती बघतो आणि त्याला ते पत्र लिहिलेले सगळे वाक्य दिसतात, ज्यामध्ये त्या राजपुत्री जी असते तिने खूप सुंदर लिहिलेलं असतं. ती म्हणते की हे भगवंता, हे जगन्नाथ, मी तुम्हाला काय अर्पण करू. कारण माझ्याकडे जे काही आहे ते तुमचेच आहे, सर्व काही तुमचेच आहे, तर तुमच्यासाठी अर्पण करण्यासाठी काय आहे माझ्याकडे. तर ती म्हणती माझं मन जे आहे ते तुमचं नाहीये, माझं मन हे फक्त माझं आहे आणि माझ्याकडे बाकीचे जे काही आहे ते सगळं तुमचं आहे, तर त्याला मी काय अर्पण करणार. परंतु माझं मन हे तुमचं नाहीये, तर माझं मन मी तुम्हाला अर्पण करत आहे. इतकं सुंदर वाक्य तिने लिहिलेलं असतं. म्हणजे ही स्टोरी का सांगितली, की सांगण्याचा उद्देश असा की आपण याच्यातून काय शिकू शकतो, की मन अर्पण करणं भगवंतांचा ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणून भगवंत काय सांगत आहेत, मन मना. मन मना म्हणजे सदैव माझे स्मरण कर, चिंतन कर. माझ्या मनामध्ये तुझं मन मला अर्पण कर. आता हा पहिलं सिद्धांत आपण याच्यामध्ये बघितला. आता दुसरा आपण बघूया, मदभक्तो. तर मदभक्तो म्हणजे काय, की माझा भक्त हो. मदभक्तो म्हणजे काय, की माझा भक्त बन. आता आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की मदभक्तो म्हणजे माझा भक्त बन म्हणजे काय, की आता तिलक लावला, कंठी घातली गळ्यामध्ये, आणि हातामध्ये बेडबॅग घेतली आणि आपण फिरतोय, की आपण झालो का हो भक्त. की असं बाह्य दृष्टीने आपण एखादा परिधान केला, वैष्णव ड्रेस परिधान केला तर आपण भक्त होतो का. तर नाही. तर याच्यासाठी काय आहे, की भगवंत काय सांगत आहेत,
की ज्या काही क्रिया आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्या जेव्हा आपण भगवंतांना अर्पण करतो, आणि भगवंतांबरोबर आपलेपणाचा संबंध जोडतो. आपलेपणाचा संबंध आपण कुठे जोडतो? की जे आपल्याला प्रिय आहेत, ज्यांच्या प्रती आपल्याला आत्मीयता आहे, तेव्हा आपण काय म्हणतो, की नाही हो, ते आमचेच आहेत, आमच्या घरातले आहेत. आमचे त्यांचे खूप चांगले संबंध आहेत. म्हणजे तिथे काय येतं, की आपलेपणा, आपुलकी येते. मग हा आपुलकीचा, प्रेमाचा संबंध भगवंतांबरोबर जोडणे आणि ह्या भावनेला विकसित करणे, याला म्हणतात मदभक्त. म्हणजे असा तिलक घातला, कंठी धारण केली म्हणजे आपण भक्त झालो असे नाही. तर त्याच्यासाठी काय आहे, की ही तत्व जे आहे, आपलेपणा, आपलेपणाचा संबंध भगवंतांबरोबर जोडायचा आहे आणि ही भावना आपल्याला आयुष्यामध्ये विकसित करायची आहे. मग तेव्हा आपण म्हणू शकतो, की मदभक्त म्हणजे आपण भगवंतांचा भक्त झालो किंवा भक्तिमय सेवा आपण भगवंतांची करतोय. भक्तिमय सेवा म्हणजे काय? की श्रील प्रभुपाद नेहमी त्यांच्या तात्पर्यामध्ये तुम्ही बघा की लिहितात, भक्तिमय जेव्हा हा शब्द याच्यावर तात्पर्य लिहितात, तेव्हा प्रभुपाद नेहमी लिहितात श्रील प्रभुपाद, भक्तिमय सेवा. भक्तिमय सेवा म्हणजे काय? की प्रेममय सेवा. जेव्हा आपण एखाद्याची प्रेमाने सेवा करतो, की घरी जरी आलो आपण, अतिथी जर कोणी आले, तर आपण त्यांचा खूप चांगला पाहुणचार केला, तर त्यांना किती छान वाटतं, की किती प्रेमाने त्यांनी आमच्यासाठी केले. मग तसंच भगवंतांसाठी सुद्धा आपल्याला प्रेमाने करायचं आहे आणि हा आपलेपणाचा, प्रेममय आपलेपणातून प्रेममय सेवा करायची आहे. आणि जेव्हा अशी सेवा आपण भगवंतांप्रती करू, तेव्हा भगवंतांचे आपण भक्त बनू शकतो. मग आता ही सेवा कशी करायची किंवा ही भक्ती कशी करायची, असा एक आपल्याला प्रश्न पडतो. तर हा जो श्लोक आहे, तो हा गीतेचा, श्रीमद भगवद्गीतेचा निष्कर्ष आहे. अंतिम जे म्हणतात ना, की सार जे असतं कुठल्याही गोष्टीचं, तो सार म्हणजे हे भगवद्गीतेचा हा श्लोक आहे. तर भक्ती कशी करायची हे भगवंत, प्रेममय सेवा कशी करायची हे भगवंत या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर आता भगवंत आता या श्लोकामध्ये कसं सांगत आहेत, की माझा भक्त बन, मला नमस्कार कर, माझं चिंतन कर, हे सगळं भगवंत सांगत आहेत. पण कसे करायचे हे मात्र भगवंत सांगत नाहीत श्रीमद भगवद्गीतेमध्ये. आता जसं की आपल्याला कुठल्या एखाद्या समजा मुंबईला जायचं आहे एखाद्याला, किंवा एखाद्याला बँगलोरला जायचंय, कुठल्याही एखाद्या शहरामध्ये जायचं आहे, त्याला सांगितलंय की तुला ह्या ह्या शहरामध्ये जायचं आहे. मग आता फक्त सांगितलेलं आहे कसं जायचं, कधी जायचं, कुठे उतरायचं, ती ट्रेन किती वाजता तिथे थांबेल, तिथे थांबून आपल्याला टॅक्सी करून जावी लागेल आणि आपला हा 3 तासाचा जर्नी आहे. तर या 3 तासाच्या प्रवासामध्ये आपण काय काय करू शकतो. तर हे झाले याचे डिटेल्स. तसं श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत फक्त आपल्याला सिद्धांत सांगत आहेत, पण त्याचं जे ती कशी करायची ती भक्ती, आणि कशा पद्धतीने जीवन जगायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला भक्ती रसामृत सिंधू जो रूप गोस्वामींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे, त्याच्याही पुढे जाऊन आपण बघू शकतो श्रीमद भागवतम जे आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भक्तांच्या चरित्राद्वारे भगवंत सांगत आहेत की हा श्लोक आपण आपल्या जीवनामध्ये उतरू शकतो. म्हणून श्रीमद भगवद्गीता सांगते, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला भक्ती रसामृत सिंधू असेल, श्रीमद भागवतम असेल, तर या शास्त्रांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, की जेणेकरून आपण समजू शकतो की अरे, भगवंतांनी हा जो श्लोक सांगितलेला आहे, तर हा श्लोक ह्या भक्तांच्या जीवनामध्ये आहे, त्यांच्या चरित्रामध्ये आपण बघू शकतो की हे कसे श्लोक जगलेत. म्हणून हे आपण बघू शकतो की भगवंत फक्त सांगत आहेत की ते असं कर, माझा भक्त बन, मला हे कर, परंतु आपल्याला त्याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते श्रीमद भागवतम मध्ये मिळू शकतात. म्हणून आपण, आणि श्रीमद आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वारंवार सगळ्या मैत्रिणी आमच्या क्लासमध्ये नेहमी सांगतात की 9 विधा भक्तीद्वारे आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो. तर ह्या 9 विधा भक्तीचा आपण काय केलं पाहिजे, आश्रय घेतला पाहिजे. की जसं भक्ती रसामृत सिंधू मध्ये रूप गोस्वामी एका ठिकाणी म्हणतात की अन्यायभिलाषा, अन्य म्हणजे अन्य कुठल्याही गोष्टीची अभिलाषा म्हणजे काय, अन्य कुठल्याही गोष्टीची अभिलाषा ठेवणे, म्हणजे ह्या भौतिक जगामध्ये कुठलीही इच्छा व्यक्त करणे किंवा ती इच्छा प्राप्ती करण्यासाठी प्रयत्न करणे, तर हे आपण न करता जे भक्तीसाठी अनुकूल आहे, जे भक्तीसाठी योग्य आहे, अनुकूल आहे, ते स्वीकारणे, प्रतिकूल गोष्टींचा त्याग करणे, याला ही उत्तम भक्तीची व्याख्या झाली. तर हे आपल्याला श्रीमद भागवतम असेल, भक्ती रसामृत सिंधू असेल, तर ह्या ग्रंथांद्वारे आपल्याला भगवंत शिकवतात. आणि श्रीमद भागवतम मध्ये प्रल्हाद महाराजांचा सगळ्यांना माहिती आहे तो चॅप्टर, तो अध्याय किती सुंदर प्रल्हाद महाराज सुद्धा सांगत आहेत की या 9 विधा भक्तीद्वारे आपण भगवंतांचा आश्रय कशा पद्धतीने घेऊ शकतो. म्हणून मद भक्त म्हणजे काय, की फक्त बाह्य दृष्टीने आपल्याला कुठलाही पेहराव करायचा नाहीये, तर त्याच्यासाठी
योग्य त्या गोष्टींना स्वीकार करणे, अयोग्य गोष्टींचा त्याग करणे आणि आपलेपणाचा संबंध भगवंतांच्या प्रती आपण विकसित करणे, याला म्हणतात मदभक्त. आता तिसरी गोष्ट भगवंत काय सांगत आहेत, मद्याजी. आता हे मद्याजी म्हणजे काय आहे, मद्याजी भाऊ म्हणजे माझे पूजन कर. भगवंत काय सांगत आहेत, माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. आता पूजन कर म्हणजे काय, की आपण म्हणतो ना, की आपण काही फुल अर्पण केलं, उत्पत्ती अर्पण केली भगवंतांना, मग हे पण पूजनाचं एक अंग आहे. तर हे हेही त्या पूजनाचं अंग आहे, की जसं आपण तो श्लोक बघितला 9व्या ह्या अध्यायामध्येच आपण बघितलेला होता. भगवंत त्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत, की 26वा श्लोक आहे ह्याच अध्यायामधला. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहम भक्तिपुत अश्नामी प्रयतात्मना. म्हणजे काय, की जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने एखादे फळ, पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. म्हणजे भगवंत इथे काय सांगत आहेत, की जी काही वस्तू आहे, कुणी जर मला प्रेमाने अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. मग आपण जी पूजन करतो, मग जसं उदबत्ती आहे, फुलं अर्पण करतो, मग ते पण पूजनाचं एक अंग आहे. पण ह्या श्लोकामध्ये भगवंत तेच सांगत आहेत, की याद्वारे पूजन कर. परंतु त्याच्याबरोबर अजून काय अर्पण करायला सांगत आहेत भगवंत त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये, की 27वा श्लोक आहे, की हे कौंतेया, तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते तू सर्व मला अर्पण कर. म्हणजे भगवंत एका ठिकाणी काय सांगत आहेत पहिल्या श्लोकामध्ये 26व्या, की पान, फळ, फूल तू मला अर्पण कर. पण पुढच्या गोष्टीमध्ये भगवंत काय सांगत आहेत, अगोदर वस्तू सांगत आहेत. नंतर आपण ते बघितलं होतं, की त्या क्लासमध्ये मला वाटतं हा श्लोक पण झालेला होता, त्यावेळेस मी सांगितलं होतं, की भगवंत काय सांगत आहेत, की वस्तू अर्पण कर. पण त्याच्याही पुढे जाऊन भगवंत काय सांगत आहेत, की आपल्या ऍक्टिव्हिटीज, आपल्या क्रिया ज्या आहेत त्या भगवंतांना आपण अर्पण केल्या पाहिजेत. मग ज्याच्यामध्ये खाणे, पिणे, झोपणे, ज्या काही कुठल्याही गोष्टी आहेत, भगवंत काय सांगत आहेत, ते सर्व काही तू मला मला अर्पण कर. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंत वास्तविक पूजन कसे करायचे भगवंत हे आपल्याला सांगत आहेत. मग आता हे वास्तविक पूजन करायचे आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटतं, की श्रीमद भगवद्गीता म्हणजे ही काय आहे, फक्त श्लोक म्हणणे म्हणजे आपल्याला पुण्य प्राप्त झालं, अरे मी श्लोका पठन केलं, मी हे केलं. परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगत आहेत आपल्याला, की ही श्रीमद भगवद्गीता म्हणजे जीवन जगण्याचे एक मॅन्युअल आहे आणि ते कसे जगले पाहिजे. असाही काही काहींना प्रश्न पडतो, की अरे 5,000 वर्षांपूर्वी सांगितलेली आहे, आताच्या जीवनामध्ये थोडीच ही लागू होते. मग आजच्या या तारखेला, आजच्या या वेळेमध्ये ही श्रीमद भगवद्गीता आमच्या जीवनामध्ये आम्ही कशी म्हणजे कशी जगायची, कसं हे जीवन आताच्या काळामध्ये आपण स्वीकारायचं. तर जसं आपण बघितलेलं आहे, की सत्ययुग असेल, त्रेतायुग असेल, द्वापारयुग, कलियुग. सत्ययुगामध्ये ध्यान पद्धती सांगितलेली आहे, त्रेतायुगामध्ये यज्ञ पद्धती सांगितलेली आहे आणि द्वापार युगामध्ये अर्चा विग्रहांची सेवा करण्याची सांगितले. तसं कलियुगामध्ये काय सांगितलेलं आहे, कलियुगामध्ये हरिकीर्तन सांगितलेलं आहे. तर हे हरिकीर्तनाद्वारे आपण आपल्या जीवनामध्ये ही भक्ती जगू शकतो. आणि मी मगाशी म्हटलं ना, की श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंत फक्त सांगतायत, हे कर, ते कर. ते कसं करायचं ते सांगत नाहीयेत. तर हा श्रीमद भगवद्गीता, सॉरी, श्रीमद भागवतम आहे. तर हा 11वा स्कंद आहे ह्याचा. आणि 11व्या स्कंदामध्ये हा 5वा अध्याय आणि 32वा श्लोक आहे हा. एक मिनिट. म्हणजे 11.5.32, की याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत, हरिकीर्तन. की भगवंत काय सांगत आहेत, कृष्ण वर्ण त्विषा कृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायर्जंती ही सुमेधसा. म्हणजे अव्याहतपणे कृष्ण नामाचे कीर्तन करणाऱ्या भगवत अवतारांची आराधना करण्यासाठी कलियुगामधील बुद्धिमान लोक सामूहिक कीर्तन करतात. या अवताराचा वर्ण घन निळा नसला तरी ते श्रीकृष्णच आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे पार्षद, सेवक, शस्त्रे आणि घनिष्ठ सहचारी देखील आहेत. म्हणजे याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू जो कलियुगातला अवतार होऊन गेला, त्याचा हा 500 वर्षापूर्वी त्यांचं वर्णन आलेलं आहे. आणि ते भगवंत काय सांगत आहेत, की म्हणजे इथे काय सांगितलेलं आहे, की बुद्ध अव्याहतपणे कृष्ण नामाचे कीर्तन करणे. आणि दुसरी गोष्ट काय सांगत आहेत, हे सामूहिक कीर्तन करतात. म्हणजे याला अजून एक शब्द वापरलेला आहे,
सुमेधस. सुमेधस म्हणजे काय, की बुद्धिमान लोक. म्हणजे याच्या अगोदर आपण काय बघितलं, की सर्व वस्तू अर्पण करायच्या, पत्रम पुष्पम फलम तोयम. नंतर भगवंत 27व्या श्लोकामध्ये काय सांगत आहेत, की तू जे काही हवन करतो, जे काही खातोस, ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतो, म्हणजे काय, की नंतरच्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, याचबरोबर क्रिया अर्पण करायच्यात. आणि इथे ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, की याच्या बरोबरच सुमेधस म्हणजे जे बुद्धिमान लोक आहेत, जर आपल्याला खरोखर बुद्धिमान म्हणायचं आहे, तर बुद्धिमान लोक काय करतात, हरिकीर्तन करतात. म्हणजे हरिकीर्तन म्हणजे काय, की हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या महामंत्राचा जप भगवंतांचा ते करतात. मग बुद्धिमान आपल्याला म्हणजे इथपर्यंत ठीक आहे, की वस्तू अर्पण केल्या, क्रिया अर्पण केल्या, परंतु या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे, की सुमेधसा म्हणजे हा शब्द बुद्धिमान लोकांसाठी हे केलेला आहे, की त्याचबरोबर बुद्धिमान लोक ह्या हरे कृष्ण महामंत्राचा, या कीर्तनाचा, हे कीर्तन करतात आणि या महामंत्राचा जप करतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये आपलं मन लावतो, मन लावतो म्हणजे काय, की मंत्रामध्ये आपण मन लावतो आणि त्याचा जेव्हा जप करतो तेव्हा ते काय होतं, मनमना. आणि जेव्हा नवविधा म्हणजे श्रवण कीर्तनाद्वारे आपण काय बनतो, भगवंतांचे भक्त बनतो. आणि जेव्हा आपण भगवंतांचे भक्त बनतो, मदभक्ता म्हणजे आपण भगवंतांचे भक्त बनतो, आणि जेव्हा भगवंतांचे भक्त बनतो तेव्हा मद्याजी. मद्याजी म्हणजे काय, की आपण भगवानची पूजा करतो, की तेव्हा भगवंतांची पूजा करतो. म्हणजे काय, की हे जे श्लोक आहेत ते आपल्या आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्यास शिकतो, उतरवण्यासाठी जीवन जगण्याची जी आध्यात्मिक कला आहे ती आपण अवगत करतो. तर अशा पद्धतीने श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा भगवंतांचे हे हे जे काय आहे हरिकीर्तन आहे, किंवा जे काही कीर्तन आहे, किंवा जे काही मन युक्त करणे आहे, की या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत आपल्याला सांगत आहेत. आता चौथा जे तत्व दिलेलं आहे या श्लोकामध्ये, त्याच्यामध्ये आपण बघूया. चौथं जे आहे, भगवंत काय सांगतात, माम नमस्कुरु म्हणजे काय, की मला नमस्कार कर. तर भगवंतांना दंडवत प्रणाम करणे, नमस्कार करणे, ही किती मोठ्या आपल्या पातकांपासून आपलं संरक्षण होऊ शकतं याची कल्पना नाहीये. की माम नमस्कुरु म्हणजे आपल्याला सहज वाटतं ना, की जसं आपलं एखाद्याचं वय जर झालेलं असेल, तर आम्ही बघतो मंदिरामध्ये काही वयस्कर लोक येतात, तर त्यांना ते दंडवत प्रणाम करू शकत नाहीत भगवंतांना त्यांच्या शरीरामुळे. म्हणजे वृद्ध लोकच नाही, तर आता आपण बघतो की तारुण्यामध्ये पण किती जणांना किती प्रॉब्लेम असतात. मग जेव्हा आपलं शरीर आपलं चांगलं असतं, त्यावेळेस आपण नक्कीच प्रामाणिकपणे जिथे जिथे आपल्याला संधी मिळेल तिथे भगवंतांना आपण दंडवत प्रणाम केला पाहिजे. तर या दंडवत प्रणाम करण्याने सुद्धा आपल्याला भगवंतांची किती मोठी कृपा प्राप्त होती. म्हणजे असं ते एक भजन आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की त्या भजनामध्ये शेवटची ओळ जी आहे, ऐसे श्री भगवान को मेरा बारंबार प्रणाम है, बारंबार प्रणाम है. म्हणजे का म्हटलेलं आहे भगवंतांना, की वारंवार आपण भगवंतांना काय केलेलं आहे पाहिजे, दंडवत प्रणाम केला पाहिजे. कारण हे माम नमस्कुरु हे जे आहे शरणागतीचं सर्वश्रेष्ठ असं लक्षण आहे, दंडवत प्रणाम करणे. म्हणजे इतकं म्हणजे हे आहे, म्हणजे याचा सुद्धा याच्याशी कनेक्टेड आपण एक श्लोक ह्याच्यामध्ये बघूया. श्रीमद भागवतम मध्ये 12वा अध्याय, सॉरी 13वा अध्याय आणि 23वा श्लोक आहे हा. 23वा श्लोक आहे, की बघ ना, माम नमस्कुरु म्हणजे भगवंतांना दंडवत प्रणाम करण्याचं हे शरणागतीचं सर्वश्रेष्ठ लक्षण मानलेलं आहे. म्हणजे ही किती मोठी गोष्ट आहे. तर याच्यामध्ये आपण बघूया, की हा जो आहे ना, तर हा 12वा स्कंद आहे आणि 12व्या स्कंदातला शेवटचा श्लोक. म्हणजे श्रीमद भागवतम हे 12 स्कंदांचा आहे आणि 12 स्कंदांचा आहे, त्याच्यातला हा शेवटचा श्लोक आहे. कुठलंही पुस्तक लिहिलं जातं तेव्हा आपण बघतो, की ते पुस्तकाचा जो सार असतं ते सगळ्यात शेवटी 4 वाक्यामध्ये दिलेलं असतं. मग हा श्रीमद भागवतमचा सगळ्यात लास्टचा श्लोक आहे हा श्लोक. आणि ह्या शेवटच्या श्लोकामध्ये जसं मी म्हंटल, की हा भगवद्गीतेचा सार आहे, हे आजचा श्लोक आपण जो बघतोय. तसं श्रीमद भागवतमचा हा शेवटचा श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये भगवंत या भागवतमचं सार आपल्याला देत आहेत. तर हा श्लोक भगवंत या श्लोकामध्ये आपण बघूया, की काय म्हणत आहेत. भगवंत काय म्हणतायत, की नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिम परम. म्हणजे ज्यांच्या नामांचे संकीर्तन केल्याने सर्व पाप राशींचा ध्वंस होतो
तसेच ज्यांना नमस्कार केल्याने सर्व दुःखांचा परिहार होतो त्या भगवान श्री हरींना मी प्रणाम करतो. म्हणजे किती आपण, म्हणजे कधीही आपण खरं पाहिलं तसा विचार केला, आपण कधीही दंडवत प्रणाम करण्यासाठी कंटाळा नाही केला पाहिजे भगवंतांना. कधी कधी आपण थंडी असेल किंवा काय असेल की असा अंगावर स्वेटर असेल, हे असेल दुसरं, असा असा फक्त आपण हे करतो. तर भगवंतांना दंडवत प्रणाम केल्याने, हा भागवतमचा सगळ्यात शेवटचा श्लोक आणि श्रीमद भागवतमचं सार याच्यामध्ये दिलेलं आहे, की त्यामध्ये म्हणतात संकीर्तन केल्याने, कीर्तन केल्याने काय होतं, सर्व पाप राशींचा ध्वंस, म्हणजे पाप जे आहेत ती नष्टच होतात असं नाही, तर ती परत परत वर येत नाहीत. म्हणजे कधी कधी काही गोष्टी कशा असतात ना, की आपण एखादी गोष्ट आपण एखादं पाप केलं, ते काही पुण्यकर्माने नष्ट झालं की परत आपण ती वृत्ती आपली वरती येते, परत आपण त्याच्यातून पाप करतो. परंतु भगवंतांच्या नामाचं संकीर्तन केल्याने ही पापमय वृत्तीच तिचाच विध्वंस होतो, ती कधीच परत वरती डोके वर काढत नाही. आणि इथे काय आहे की नमस्कार केल्याने सर्व दुःखांचा परिहार होतो. म्हणजे काय आहे की किती मोठं की भगवंतांना दंडवत प्रणाम करणे, भगवंतांचं आपल्याला दर्शन होणे, ही किती मोठी कृपा भगवंत आपल्याला प्रदान करतात. 6व्या स्कंदामध्ये सुद्धा आपण बघू शकतो की अजामिळाला, ती स्टोरी आपण आता त्याच्यामध्ये जाणार नाही, परंतु अजामिळाला जेव्हा यमदूत न्यायला आले आणि यमदूत त्यांनी ते नारायण त्यांच्या मुलाला हाक मारली, परंतु त्या शब्द जो नारायण भगवंतांचं जे नाम होतं, त्यांनी काय झालं की तिथे विष्णुदूत पण अवतीर्ण झाले. आणि हे विष्णुदूत आणि हे यमदूत यांच्यामध्ये जो वादविवाद झाला की याच्यावर आमचा हक्क आहे, त्याच्यामध्ये शेवटी त्यांचं जे भांडण होतं, मग ते हायकोर्टात जातं वरच्या, म्हणजे कोणाकडे जातं, यमराजांकडे जातं. आणि मग त्यावेळेस यमराज तिथे सांगतात की, ते म्हणतात की ज्या व्यक्तीने एकदा सुद्धा हरिनाम घेतलेलं नाहीये, एकदाही त्यांनी त्याचा हरिनाम घेतलेलं नाही, एकदा सुद्धा त्याच्या चित्तामध्ये भगवंतांना स्मरण केलेलं नाहीये, आणि एकदा सुद्धा त्यांनी मला भगवंतांना प्रणाम केले नाहीये, भगवान श्रीकृष्णांना एकदा सुद्धा त्यांनी प्रणाम केलेला नाही, अशा व्यक्तींना तुम्ही माझ्याकडे घेऊन या. म्हणजे हा किती शरणागतीचं किती मोठं तत्व भगवंत आपल्याला ह्या श्लोकामध्ये सांगत आहेत. म्हणून 64 अंगांमधील 64 भक्तीचे अंग आहेत, त्याच्यामधील भगवंतांना प्रणाम करणे, दंडवत प्रणाम करणे, तर हे एक महत्वाचं अंग याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत. मम नमस्कुरु, की ज्याच्यामध्ये आपण श्रीमद भागवतमचं पण सार त्या श्लोकामध्ये बघितलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे आता हा झाला दंडवत प्रणाम केला, की आपल्याला जर असं वाटलं की अरे दंडवत प्रणाम केला, संपला, माझी सगळी पाप नष्ट झाली. पण हा दंडवत प्रणाम करणे म्हणजे काय, नेमकं काय आहे, भगवंत म्हणजे काय अपेक्षित आहे भगवंतांना याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपण जाऊ की भगवंत सूक्ष्म प्रणाम म्हणजे काय, की जेव्हा आपण दंडवत प्रणाम करतो तेव्हा आपण काय म्हणतो, की माझं सर्व काही तुम्हाला समर्पित आहे. म्हणजे आपल्या स्वतःचं काहीही न ठेवता भगवंतांच्या इच्छेमध्ये आपली इच्छा व्यक्त करणे, त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने दंडवत प्रणाम करणे. की असं नाही की अरे शारीरिक रूपाने मी केला दंडवत प्रणाम, झाले आता माझ्या पापातून मुक्तता झाली. भगवंत हे सांगत नाहीये. दंडवत प्रणाम करणे म्हणजे आपण भगवंतांना समर्पित होणे, याला खऱ्या अर्थाने तो दंडवत प्रणाम आहे. की जसं आता एखादी आई आहे आणि आईचा मुलगा येतो आईकडे नमस्कार करायला, आणि आईला म्हणतो की माझा नमस्कार स्वीकार कर, मला नमस्कार करू दे. आई म्हणती बाळा मला खूप तहान लागलीये. तर तो म्हणतो नाही नाही, माझा नमस्कार स्वीकार कर अगोदर. आई म्हणते अरे मला खूप कसतरी होतंय, मला एक ग्लासभर पाणी पाहिजे. अगं नाही नाही, चल मला जायचंय, मला दंडवत प्रणाम करू दे किंवा मला नमस्कार करू दे. आई म्हणती मी व्याकुळ झाले तहानेने, मी उठू शकत नाही, मला एक ग्लास पाणी दे. आणि मुलगा म्हणतोय नाही नाही, चल मला उशीर होतोय, हा माझा नमस्कार करू दे आणि मी चाललो, तुझं तू बघ. मग याला म्हणतात का हो दंडवत प्रणाम, किंवा ह्या आईप्रती खरोखर प्रेम आहे किंवा आदर आहे असं म्हणू शकतो का आपण. मग तसंच अगदी भगवंतांना सुद्धा इथे तशा पद्धतीचा दंडवत प्रणाम नको आहे. तर भगवंत काय म्हणत आहेत, की माझ्या इच्छेमध्ये तुझी इच्छा जी आहे ती लीन नाही म्हणू शकत आपण, व्यक्त कर. जे काही भगवंत माझ्या जीवनामध्ये करतायत ती माझ्यासाठी तीच भगवंतांची इच्छा आहे, आणि त्याच्यासाठी मी अनुकूल असं आचरण माझं ठेवेल. म्हणून आपण बघू शकतो की भगवंत हे माम नमस्कुरु, हे
भगवंतांना अपेक्षित आहे, की जसं अर्जुनानेही केलेलं आहे. आतापर्यंत आपण 9व्या अध्यायापर्यंत आलेलो आहोत. आपण बघितलं की पहिल्या अध्यायामध्ये भगवंतांना अर्जुन कशा पद्धतीने कारण सांगत होता. पहिल्या अध्यायामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं, ऐकलेलं आहे की कसं ते युद्धाचं वातावरण होतं, परिस्थिती होती, ज्याच्यामध्ये अर्जुन युद्धासाठी आला, पण जेव्हा मध्यभागी रथ नेला गेला त्यावेळेस अर्जुन किती संभ्रमावस्थेत प्राप्त झाला, की मी का युद्ध करू, माझे सगळे आप्तीय व स्वकीय इथे आहेत. म्हणजे अर्जुन काय झाला, भ्रमित झाला. पण जेव्हा भगवंतांनी मार्गदर्शन केलं, तेव्हा अर्जुनाने काय केलं, की आपली इच्छा ही भगवंतांच्या इच्छेमध्ये व्यक्त केली. जी भगवंतांची इच्छा आहे तीच माझी इच्छा. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण चरित्र म्हणजे जीवन जगतो आणि अशा भक्तांच्या चरित्रामधून आपण शिकतो, तेव्हा तो खऱ्या अर्थाने आपण भगवंतांना दंडवत प्रणाम करतो. आपण नेहमी म्हणतो की आपले गुरु महाराज सुद्धा आहेत. की आपल्याला नेहमी असं वाटतं की अरे मला माझे गुरु महाराज माझ्या, आणि प्रत्येकाला नॅचरल आहे की गुरु महाराजांप्रती प्रेम असतं, आदर असतो. त्यांना बघितलं तरी आपल्याला किती छान वाटतं. हे झालं सगळं भावनिक स्तरावर. पण व्यावहारिक जीवनामध्ये आपण त्यांची तत्व जेव्हा जगतो, तेव्हा ते खऱ्या अर्थाने आपले गुरु महाराजांप्रती आपली शरणागती आहे. हे आपण आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याला आपले वरिष्ठ भक्त शिकवतात. मग तसंच भगवंत सुद्धा आपल्याला इथे शिकवत आहेत, की जेव्हा भगवंतांच्या इच्छांना आपण स्वीकारू आणि ते म्हणतायत त्या पद्धतीने आपण जीवन जगू. जसं अर्जुनाने नंतर भगवंतांच्या इच्छा इच्छा ही इच्छेला आदर देऊन त्या पद्धतीने भगवंतांच्या त्या इच्छेला जीवनामध्ये उतरून त्यांनी ते युद्ध केलेलं आहे. मग याच्यातून आपण काय शिकू शकतो, की जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनुकूल प्रतिकूल कुठलीही परिस्थिती येईल, तेव्हा भगवंत काय करतायत, की जी काही आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडवतात ती भगवंतांची कृपा आहे. आणि त्या कृपेला मान्यता देणे आपल्या जीवनामध्ये, त्याला खऱ्या अर्थाने आपण म्हणू शकतो, की हा भगवंतांना दंडवत प्रणाम आहे माझा. म्हणजे दंडवत प्रणाम म्हणजे मी माझं जे काही आहे ते समर्पित केलेलं आहे भगवंतांना. मग हे अनुकूल प्रतिकूल की जे भगवंतांना, म्हणजे माझ्या जीवनामध्ये सुख येऊ दुःख येऊ, कुठलाही प्रसंग येऊ माझ्या जीवनामध्ये, पण माझे जे काही दुःख आलेले आहे ते माझ्या कर्मांची फळं आहेत, पूर्वीच्या पाप कर्मांची. जे काही माझ्या जीवनामध्ये चांगलं घडत आहे, जे काही शुभ घडत आहे माझ्या आध्यात्मिक जीवन, ते भगवंत घडवून आणत आहेत. म्हणजे जे काही आहे ते भगवंतांच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये होत आहेत. याला मान्यता देणे म्हणजे त्याला म्हणतात खऱ्या अर्थाने दंडवत प्रणाम. तर आता हा जो हे आहे श्रीमद भागवतम मधलाच मला वाटतं, एक मिनिट, म्हणजे दंडवत प्रणामाचं वर्णन भगवंतांनी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. की तर हा जो आहे 10वा अध्याय आहे. आणि एक मिनिट, 10वा अध्याय आणि हा कितवा श्लोक आहे, 10वा स्कंद 14वा अध्याय, एक मिनिट, आणि 8वा श्लोक आहे. आपण बघूया की याच्यामध्ये भगवंत काय म्हणत आहेत. मी आता श्लोक म्हणत नाहीये कारण आपल्याला तेवढा वेळ नाही, फक्त भाषांतर सांगते की हे प्रभो, जो मनुष्य तुमच्या अहैतुकी कृपेच्या वर्षावाची आतुरतेने प्रतीक्षा करीत असतो आणि त्याच वेळी पूर्व जन्मातील चांगल्या तथा वाईट कर्मांची फळे भोगत असताना हृदय वाणी तथा शरीराने तुम्हा सादर प्रणाम करीत असतो, तो मोक्षासाठी निश्चितच पात्र होतो. अशी मोक्ष प्राप्ती हा त्याचा अधिकार होऊ शकतो. जे आपण म्हणतो ना, कायेन वाचा मनसा, म्हणजे आपलं शरीर वाणी मन जे काही आहे ते भगवंतांना आपण समर्पित करतो. मग भगवंत इथे ह्या श्लोकामध्ये पण श्रीमद भागवतम मध्ये आपण बघतोय की हा श्लोक आलेला आहे, की जिथे कुठलीही अनुकूल प्रतिकूल सुखाची दुःखाची कुठलीही परिस्थिती येते आणि त्याच्यामध्ये आपण आपलं हृदय व मन आणि शरीर हे जे काही आहे त्या भगवंतांना अर्पण करून आपण सादर प्रणाम करतो, तेव्हा काय आहे की खऱ्या अर्थाने तो वास्तविक प्रणाम ठरतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण जीवन जगतो, तेव्हा इथे काय लिहिलेलं आहे, तो मोक्षासाठी निश्चितच प्राप्त होतो. म्हणजे कसं आहे की जसं एखाद्या पुत्राला त्याच्या पित्याची संपत्ती जर घ्यायची असेल, तर त्याला काय करावं लागतं बरं वेगळं? त्याला फक्त त्याच्या पित्याबरोबर राहायचं आहे. वंश परंपरेने तो मुलगा वडिलांबरोबर राहिला तर आपोआपच त्याला नंतर ती संपत्ती मिळणार आहे. अगदी तसंच आपण म्हणतो की हे अशा पद्धतीने आपण जर भक्तिमय नियमांचं पालन केलं आणि श्रीकृष्ण भावनेमध्ये स्थिर राहिलो, तर आपोआपच आपल्याला मोक्ष म्हणजे मुक्ती ही आपोआपच आपल्याला प्राप्त होणार आहे. मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही. आणि खऱ्या अर्थाने हा वास्तविक प्रणाम आपल्याला भगवंतांचा ठरू शकतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपण समर्पित होतो, तेव्हा भगवंत काय म्हणत आहेत इथे नंतर,
ही भगवंत काय म्हणत आहेत, एवम आत्मानाम म्हणजे ते मतपरायण, म्हणजे ते भगवंतांच्या सेवेमध्ये मतपरायण होतात. आणि मग नंतर काय भगवंत म्हणत आहेत, की याच्यामध्ये भगवंत म्हणत आहेत, मामम एवम एष्यसी म्हणजे ते मला प्राप्त करतात, म्हणजे ते निश्चितपणे मतपरायण म्हणजे ते मला प्राप्त होतात. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने दंडवत प्रणाम करणं, मन अर्पित करणे, भगवंतांना सगळ्या गोष्टी अर्पण करणे म्हणजे काय आहे, हे भगवंत ह्या गीतेच्या ह्या अध्यायामध्ये सांगत आहेत. तर आता हा 9व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. आणि 9व्या अध्याय याच अध्यायामधला पहिल्या श्लोकाकडे जाऊया, म्हणजे हा अध्यायाचं सार काय हे आपल्याला लक्षात येईल. की हा अध्याय जो आहे, तर याचा पहिला श्लोक म्हणजे 9वा अध्याय आपण सुरू केला, त्याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहे, श्री भगवान उवाच इदम तु ते गुह्यतम प्रवक्ष्याम्यन सूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, तू कधीच माझा मत्सर करीत नसल्याने तुला हे परम गोपनीय ज्ञान तथा त्याच्या अनुभूतीचे ज्ञान प्रदान करतो. आणि ते तू जाणल्याने तू भौतिक अस्तित्वातील सर्व दुःखातून मुक्त होशील. तर ह्या पहिल्या श्लोकाचा आणि ह्या शेवटच्या श्लोकाचा एकदम जवळचा संबंध आहे. म्हणजे भगवंत या श्लोकामध्ये काय सांगत आहे, की मी तुला गुह्यतम ज्ञान प्राप्त देतोय, गुह्यतम ज्ञान देतो आहे आणि ते विज्ञान देतो आहे. आणि हे का देत आहेत भगवंत, की तू कधीच माझा मत्सर करीत नाहीत. हा एक शब्द भगवंत इथे वापरतायत, की तू माझा कधीच मत्सर करत नाही, म्हणून हे तुला ज्ञान देतो आहे. आणि ह्या ज्ञानाची परिणिती म्हणजे जी आपण बघतो, की ही शेवटचा श्लोक आहे या श्लोकाची, की मन मना भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. म्हणजे हा जो पुढचा आपण आता गायलेला हा 9वा श्लोक आहे. म्हणजे हा पहिल्या याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत, मी तुला गुह्यम असं ज्ञान देत आहे. आणि हा सगळ्यात लास्टचा श्लोक आहे 9व्या अध्यायाचा, की ह्या पहिल्या श्लोकात जे भगवंतांनी सांगितलेलं ज्ञान काय देत आहेत, तर हा शेवटचा श्लोक आहे. म्हणून हा श्रीमद भगवद्गीतेमधले 18 अध्याय आहेत. आणि 18 अध्याय म्हणजे हा श्रीमद भगवद्गीता ही साऱ्या म्हणजे सगळं जे काही ज्ञान आहे, विद्या आहे, त्याचं काय आहे, ही साऱ्या विद्या जे ज्ञानाची राजा आहे श्रीमद भगवद्गीता. आणि राजगुह्य योग म्हणजे ह्या अध्यायाचं नाव काय आहे, राजविद्या राजगुह्य योग. आणि त्यातील पण 9व्या अध्यायामधील हे मोस्ट कॉन्फिडेन्शियल एकदम त्यातली त्यात गोपनीय असणार हे हा जो 9वा अध्याय आणि 9व्या अध्यायामधलं पण गोपनीय ज्ञान म्हणजे हा 34वा श्लोक आहे. आणि भगवंत इथे काय सांगत आहेत पहिल्या अध्यायामध्ये, हे मी अर्जुनाला का सांगत आहे, कारण अर्जुनाला कुठलीही द्वेषाची किंवा असूया नाहीये, भगवंतांचा तो द्वेष करत नाही, म्हणजे ईर्ष्यालू प्रवृत्ती नाहीये भगवंतांची. आणि म्हणून भगवंत इथे काय सांगत आहेत, मन म्हणजे एखाद्याला असं वाटेल ना, की भगवंत म्हणत आहेत मला मला म्हणजे मन मद्याजी माम म्हणजे सगळ्या ठिकाणी अरे भगवंत म्हणत आहेत मला मला, असं कोणी सांगितलंय तेव्हा कुठल्या देवी देवतांनी, की असं आपल्याला जर श्रीमद भगवद्गीता माहित नसेल आणि आपण जर ती योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी योग्य भक्तांकडून जर जाणून घेतली नाही, तर अशा विषयी अशी आपल्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून भगवंत इथे खास सांगत आहेत, की तू माझा द्वेष करत नाही हे ऐकून पण, आणि म्हणून मी तुला हे ज्ञान सांगत आहेत. तर हे अर्जुना, तुझ्यामध्ये हा कुठलाच दोष नाही, तर हे दोष जे आहेत ते आपल्यामध्ये असू शकतात. म्हणून हा श्लोक जो आहे पहिला श्लोक 9व्या अध्यायाचा, तो 34व्या श्लोकाचा काय आहे, निष्कर्ष आहे. मग गुह्यम ज्ञान म्हणजे ज्ञानाचे पण 3 स्तर आहेत. एक गुह्य, एक गुह्यतरम आणि एक आहे गुह्यतम. गुह्य म्हणजे काय, की जे कर्मयोग करतात ते येतात गुह्य ज्ञानामध्ये. गुह्यतरम म्हणजे काय, की जे कर्म ज्ञान योग करतात ते येतात गुह्यतरम ज्ञानामध्ये. आणि तिसरा येतो गुह्यतम. गुह्यतम म्हणजे काय, भक्तियोग. तर भक्तियोगाचं वर्णन या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रकट केलेलं आहे. गुह्यतम ज्ञान असं भगवंतांनी काय केलेलं आहे, इथे प्रकट केलेला आहे. आणि हे ज्ञान, हा श्लोक सगळ्यात महत्वाचं मैत्रिणींनो, हा श्लोक भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये एकमेव असा श्लोक आहे की भगवंतांनी तो रिपीट केलेला आहे. तुम्ही विचार करा, रणांगण आहे, तिथं युद्धाचं वातावरण आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहेत, आणि अशा वातावरणात तिथं वेळ पण नसेल, परंतु हा श्लोक भगवंत परत रिपीट करत आहेत. आणि तो कुठे रिपीट करत आहेत, तर त्याला आहे तो पण याच अध्यायामध्ये शेवटचा जो अध्याय आहे, एक मिनिट, शेवटचा अध्याय आणि शेवटचा श्लोक,
याच्यामध्ये भगवंत वर्णन करत आहेत. म्हणजे हा श्लोक काय आहे, हा श्लोक सार सांगत आहेत भगवंत श्रीमद भगवद्गीतेचं. मी मगाशी म्हटलं ना, श्रीमद भागवतमचं पण तेच आहे की नाम संकीर्तन आणि भगवंतांना दंडवत प्रणाम करणे, त्यांचं कीर्तन करणं, याचं सार श्रीमद भागवतमचा शेवटचा श्लोक सांगत आहे. आणि तसाच हा श्लोक भगवंत रिपीट करत आहेत. रिपीट कसा करत आहेत भगवंत, तर ते आपण बघूया. की 65वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये रिपीट करत आहेत हाच श्लोक. 64व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणत आहेत, तू माझा अतिशय प्रिय सखा असल्यामुळे मी तुला सर्व ज्ञानामधील अत्याधिक गुह्यतर असे परमश्रेष्ठ वचन पुन्हा सांगतो. आता पुन्हा हा शब्द भगवंतांनी इथे का वापरलेला आहे? की या श्लोकामध्ये असं वाटेल ना आपल्याला, अरे पुन्हा सांगतो, पुन्हा कसं, म्हणजे कुठे भगवंतांनी सांगितलेलं आहे? तर हे जे आहे 9व्या अध्यायातला 34वा श्लोक आहे. मनमना मनमना भव मद भक्तो मद्याजी मा नमस्कुरु. म्हणजे हे पुन्हा भगवंत काय सांगत आहेत, हे परमश्रेष्ठ वचन मी तुला पुन्हा सांगतोय आणि तुझ्या हितार्थ असलेले हे परम गोपनीय ज्ञान आता माझ्याकडून ऐक. आणि मग भगवंत 65व्या श्लोकामध्ये हाच श्लोक रिपीट करत आहेत. मनमना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियसीसी. म्हणजे हेच श्लोक हाच रिपीट केलाय भगवंतांनी. हे किती मोठं गुह्य ज्ञान भगवंत आपल्याला सांगत आहेत. आणि हे श्रीमद भगवद्गीतेचा सगळ्यात लास्टचा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये भगवंत याचं वर्णन करत आहेत. त्याच्यामध्ये भगवंत काय म्हणतात, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मलाच नमस्कार कर, याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. आणि मी त्याला फक्त ही शेवटची जी ओळ आहे ती भगवंत काय म्हणतात त्याच्यामध्ये, की मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो कारण तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस. आणि इथे भगवंत शेवट काय म्हणत आहेत, माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. म्हणजे हा सेम श्लोक आहे. आणि इथे भगवंत काय म्हणतात, प्रतिज्ञेने. म्हणजे भगवंत हे अर्जुनाला सांगत नाही, आपण सत्य की जेव्हा आपण त्या पद्धतीने हा श्लोक जीवनामध्ये अंगीकारू, त्यावेळेस भगवंत प्रतिज्ञा घेऊन सांगत आहेत की मी त्यावेळेस तू माझा अत्यंत प्रिय सखा आहेस आणि ज्यावेळेस तू अशा पद्धतीने जीवन जगशील तेव्हा तू काय आहे, तू मला प्राप्त होशील. म्हणून हे आपण बघू शकतो की संपूर्ण भगवद्गीतेचं सार जे आहे, तर हा 18वा अध्याय, त्याचा हा शेवटचा श्लोक. आणि 9वा अध्याय याचं नावच आहे राजविद्या राजगुह्य योग. त्याच्यामधलं पण गुह्यतम जो 9वा अध्याय आहे भक्ती योगाचा, आणि 9व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे जो त्याचं सार आहे. आणि हा श्लोक भगवंत परत रिपीट करत आहेत. हा एकमेव श्लोक श्रीमद भगवद्गीतेमध्ये रिपीट केलेला आहे. म्हणून आपण बघू शकतो की हे निष्कर्ष याच्यातून आपण काय शिकू शकतो, भगवंतांनी काय आपल्याला हे दिलेलं आहे, म्हणजे शिकवण काय दिलेली आहे, ही अर्जुनाच्या माध्यमातून आपण सुद्धा हा श्लोक आपल्या जीवनामध्ये अंगीकारून खऱ्या अर्थाने श्रीमद भगवद्गीता समजू शकतो. आणि खऱ्या अर्थाने आपण दंडवत प्रणाम केलेला आहे भगवंतांना, म्हणजे आपण समर्पित झालेलो आहोत. तर भगवंत आपल्याला अर्जुनाद्वारे शिकवित आहेत की आपण सुद्धा भगवंतांना अशा पद्धतीने प्रिय होऊ शकतो. तर असा हा अतिशय महत्वपूर्ण श्लोक आणि पूर्ण भगवद्गीतेचं सार या श्लोकामध्ये आलेला आहे. तर मैत्रिणींनो, ह्याच्यावर बोलेल इतकं कमी आहे या श्लोकावर, पण त्याच्यातून पण मी खूप फास्ट सांगितलं असेल, कदाचित तुम्हाला त्याची हे नसेल लागली, लिंक पण लागली नसेल कधी. तर परत तुम्ही एकदा एकदा ऐकू शकता. मी माझ्याकडून प्रयत्न केला, कारण याच्यावर बोलणे जे खरं तर माझी पात्रता नाहीये कुठल्याच श्रीमद भगवद्गीतेच्या, पण त्यातली त्यात हा स्पेसिफिकली हा श्लोक म्हणजे खूप कमी वेळात सांगणे त्याचं सार खूप कठीण होतं, पण त्याच्यातूनही प्रयत्न केला. तर तुम्हाला याच्यावर काही प्रश्न असतील किंवा काही व्यक्त करायचं असेल तर प्लीज तुम्ही सांगू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. दीपाली माताजी, सेटिंग चेंज करताय का? हो, करते. थँक्यू माताजी, खूप महत्वपूर्ण श्लोक होता. खूप छान पद्धतीने उदाहरणासह स्पष्ट केला. थँक्यू सो मच. एक मिनिट, सेटिंग चेंज करते. सेटिंग चेंज केलेलं आहे. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा. कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता आपण, नाहीतर थांबूया. आपला आता पुढचा 10वा अध्याय आहे विभूती योग, म्हणजे भगवंतांचे ऐश्वर, ज्याच्यामध्ये पहिला श्लोक आहे की श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा ऐक,
तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. खूप सुंदर अध्याय आहे तो पण. तर पुढच्या याला पण सगळ्या जणी जॉईन करा. आता काही कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया.